भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांना राज्यसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे। राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या शेवटचा दिवस आहे। भाजपचे आणखी 3 उमेदवार कोण असतील याकडे आता सगळ्यांच्याच नजरा लागल्यात। रावसाहेब दानवे, प्रीतम मुंडे, विजया रहाटकर, भागवत कराड यांच्यासह इतरांची नावे चर्चेत आहेत। भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांची राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर झाली आहे। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्याशी चर्चा करून रवींद्र चव्हाण यांनी दिल्लीत त्यांची भेट घेऊन ही नावे निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केली। विनोद तावडे सध्या महाराष्ट्राचे प्रभारी आहेत। अधिक अपडेट घेऊया आपले प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडून। सुशांत, भाजपकडून 4 जागा राज्यसभेवर जात आहेत। एक नाव निश्चित झालंय विनोद तावडेंचं, मात्र इतर जे लोक आहेत ज्यांची नावे चर्चेत आहेत त्यापैकी 3 उमेदवार कोण यांची काही संभाव्य यादी समोर आली आहे का? कस्तुरी, आपण जर बघितलं असेल तर पहिल्या दिवसापासून चर्चा होती की विनोद तावडे यांना राज्यसभेवर पाठवलं जाणार आहे आणि त्यानुसार आता घोषणा जी आहे ती झालेली आहे। विनोद तावडे आता राज्यसभेवर जातील हे जवळपास निश्चित झालेले आहे। अर्थात आपण जर बघितलं असेल तर 24 जण या 4 जागांसाठी इच्छुक होते। त्यामध्ये रावसाहेब दानवे असतील, प्रीतम मुंडे असतील, विजया रहाटकर यासह काही उमेदवार जे आहेत राज्यसभेवर जाण्यासाठी इच्छुक होते। नुकतेच काही नेत्यांनी जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती। रामदास आठवले यांनी देखील काल भेट घेतली होती मुख्यमंत्र्यांची। अर्थात भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे नुकतेच दिल्ली दौऱ्यावर गेले होते आणि त्यांनी काही नावं जी आहेत ते भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे दिलेली आहेत। अर्थात विनोद तावडेंना राज्यसभेवर पाठवणार हे जवळपास निश्चित होतं। मात्र आता त्यांच्यानंतर आणखी 3 जण कोण आहेत त्यांना संधी दिली जाणार आहे। रामदास आठवलेंना संधी दिली जाणार का हे देखील बघणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे। त्याचसोबत रावसाहेब दानवे हे भाजपचे एक आक्रमक नेते आहेत, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत, केंद्रीय रेल्वे मंत्री देखील राज्य राहिलेले आहेत। त्यामुळे त्यांना पुन्हा भाजप संधी देते का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। कस्तुरी, ओके, धन्यवाद सुशांत, तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।